नमस्कार मित्रांनो जसं की काल तुम्ही एक व्हिडिओ बघितलात की त्यामध्ये पूजा ऑपरेशन थिएटरला जात आहे आणि ती खूप रडत होती। तर तो ॲक्च्युली व्हिडिओ ह्याचा होता की काल तिचं ऑपरेशन झालं होतं, सीझरचं ऑपरेशन झालेलं आहे आणि कारण कसं आहे सेकंड सीझर होता तर ती खूप रडत होती। ॲक्च्युली तिला खूप टेन्शन येत होतं आणि आम्हाला पण खूप टेन्शन येत होतं की कसं होईल, काय होईल, सगळं व्यवस्थित होईल का। पण स्वामीच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे। पूजाची आणि बाळाची तब्येत खूप छान आहे आणि आत्ता सध्या मी हॉस्पिटलमध्येच आहे, रूममध्येच आहे। रूममधूनच मी व्हिडिओ शूट करत आहे। तर तुम्हाला मी पूजाला दाखवतो एकदा, ठीक आहे। आणि काय झालं, बेबी म्हणजे मुलगा झाला की मुलगी झाला हे पण तुम्हाला सांगेनच, पण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। कारण तर बघू शकता इथे पूजा झोपलेली आहे, हे पहा, ठीक आहे। कारण ऑपरेशन झाल्यामुळं तिला जरा तब्येत ठीक नाही आहे आणि इथे बाळ झोपलेलं आहे, इथे बघू शकता, राईट। इथे ह्या ठिकाणी बाळ झोपलेलं आहे, ठीक आहे। मी फेस दाखवू शकत नाही, ठीक आहे। आणि खूप मस्त वाटत आहे कारण सगळं काही व्यवस्थित झालं। जी आम्हाला भीती वाटत होती ती भीती आता कायमची दूर गेलेली आहे आणि फायनली डिलिव्हरी सक्सेसफुल झालेली आहे आणि सगळं काही व्यवस्थित आहे। दोघांची तब्येत पण छान आहे आणि तुम्ही जे प्रेम दिलात, तुम्ही जे काळजी केलात त्याबद्दल खूप 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 तुमचं धन्यवाद। आणि तुमच्या आशीर्वादाने आणि तुम्ही जे आम्हाला छान छान मेसेज करत होते, तुम्ही आम्हाला छान छान धीर देत होते, एक सपोर्ट करत होतं, त्यामुळं आम्हाला एक धीर आली आणि सक्सेसफुल सगळं काही झालं। तर महत्त्वाचं म्हणजे आम्ही मध्ये एक व्हिडिओ टाकला होता की मुलगा होणार की मुलगी, पण ॲक्च्युली काय झालं, सगळ्यात जास्त जे ओट पडले होते ते मुलीला पडले होते। बट असं झालं की आम्हाला मुलगी नाही झाली, मुलगा झालेला आहे आणि काल झाला मुलगा, ठीक आहे। काल मी एक व्हिडिओ टाकला होता, बट ह्या सगळ्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये मला व्हिडिओ शूट करता आला नाही, त्यामुळे मी व्हिडिओ आज शूट करतो आहे। आणि मुलगा पण खूप छान आहे, मुलाची पण तब्येत खूप छान आहे। आत्ता तिला आज सकाळी त्याला एक डोस देऊन गेलेला आहे, ठीक आहे, डॉक्टरनी। तर त्याला डोस दिल्यामुळे ते आता सध्या झोपलेलं आहे आणि पूजा पण झोपलेली आहे, कारण तिला पण बरं वाटत नाही ना, ऑपरेशन झाल्यामुळे तिला थोडं टाक्याचं आणि थोडंसं नाही का बॉडी पेन आहे, त्यामुळे ती पण आराम करत आहे। आणि आम्ही सध्या हॉस्पिटलमध्ये जवळपास अजून 2-3 दिवस राहणार आहे, ठीक आहे। तर त्यानंतर आम्हाला डिस्चार्ज भेटेल, बघू, डिस्चार्ज डिपेंड आहे की तब्येत कशी आहे त्याची। व्यवस्थित असेल तर डिस्चार्ज लवकरच मिळेल आणि जर नसेल तर मे बी अजून 2-3 दिवस पुढे जाऊ शकतो। सो हे एक गुड न्यूज आहे आणि तुम्हाला फक्त सांगायचं होतं, इन्फॉर्मेशन द्यायची होती। तर खूप बेस्ट मुमेंट मला म्हणजे असा फील होत आहे की चला फायनली जे व्हायचं ते झालं। ॲक्च्युली मुलगी पाहिजे होती, पण ठीक आहे, आता जे परमेश्वराच्या हातात असतं ते आपण काही करू शकत नाही। आम्हाला सगळ्यांना वाटत होतं, आम्ही ऑपरेशन थिएटरच्या बाहेर थांबलो होतो, तृतीनं कसं वाट पाहत होतं तसं आम्ही वाट पाहत होतो। आणि तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले की तुम्हाला मुलगा झालेला आहे। सो त्यासाठी ठीक आहे, जे आहे ते चांगलंच आहे आणि जे होते ते चांगल्यासाठीच होतं। लवकरच मी पूजा उठली तर त्याला बोलायला होतो तुमच्याशी आणि बघू त्याच्या तोंडाने तुम्ही ऐका तिची तब्येत कशी आहे, काय नाही आहे, आणि राहा कंटिन्यू व्हिडिओमध्ये।